आपण या गणपती बाप्पाची आराधना या ठिकाणी करत आहोत. याला आवाज द्या थोडा. आराधना करत आहोत. 10 दिवस झाले आपण गणपती बाप्पाची पूजा करत आहोत. 10 दिवस झाले आपण सगळे काम त्या ठिकाणी सोडतो आणि अगोदर गणपती बाप्पा करता हराळी आणतो. आपण त्याची पूजा करतो, आपण त्याची आराधना करतो. कशा करता करतो गणपती बाप्पा 10 दिवस आपल्यामध्ये मृत्यूलोकामध्ये कशा करता आलेत ही पण आपल्याला कळावं लागेल. जगद्गुरु तुकोबरायांनी याचा विचार करत असताना कशाची साधना, आपण गणपती बाप्पाची साधना या ठिकाणी करत आहोत, पूजा रोज करत आहोत. कशा करता करायची बाबा, रोज साधना कशा करता करायची, तर ऐका त्याचा इतिहास सांगत असताना 10 दिवस गणपती बाप्पा आपल्यामध्ये कशा करता आलेत. आपण 10 दिवस झाले गणपती बाप्पाची आराधना का करतो, 10 दिवस झाले आपण गणपती बाप्पाची पूजा का करतो आपल्याला माहित झालं पाहिजेत महाराज. तर ऐका, उत्तराखंड सरस्वती नदीच्या किनाऱ्यावरती, ऐका आता व्यवस्थित ऐका, शम्याप्रास नावाचा आश्रम आहे आणि त्या आश्रमामध्ये त्या ठिकाणी व्यासजी महाराज राहतात. अगदी अत्यंत त्या ठिकाणी एकांत त्या ठिकाणी आहे, कारण साधनेचं त्या ठिकाणी स्थळ आहे. शम्याप्रास नावाचा आश्रम आहे, एकांतामध्ये व्यासजी बसलेले आहेत आणि साधना त्या ठिकाणी चालू आहे त्यांची. कारण एकांतामध्ये साधना होत असते. कारण जेने सुखे रुचे एकांताचा वास, नाही गुण दोष अंगाईते, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी. अशी एकांतामध्ये व्यासजी महाराज बसलेले आहेत, साधना त्यांची चालू आहे. परंतु अंतकरणामध्ये एक टेन्शन आहे, डिप्रेशन आहे, असमाधान आहे. समाधी लावण्याचा प्रयत्न करतात, समाधी लागत नाही. परंतु आतून आवाज येतो, व्यासजी महाराज तुम्ही समाधी लावू नका, संत तुम्हाला भेटण्याकरता येणार आहेत. आणि बघता काय, सरस्वती नदीच्या किनाऱ्यावरती त्या ठिकाणी व्यासजी महाराज बसलेले आहेत आणि समाधी लावण्याचा प्रयत्न करतात. बघतात तर काय, नारदजी समोर. कारण नारदजी एका ठिकाणी थांबत नाहीत महाराज, कारण तिन्ही त्रिभुवनी भ्रमण नारदाची. म्हणून अगदी अखंड साधनेमध्ये नारदजी त्या ठिकाणी शम्याप्रास नावाच्या आश्रमामध्ये आलेले आहेत आणि अगदी भजन नारायणा 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 नारायणा. आश्रमामध्ये आले आणि आल्याच्या नंतर व्यासजी महाराजांचा चेहरा पाहिला आणि चेहरा खिन्न मनाने त्या ठिकाणी बसलेले व्यासजी त्या ठिकाणी नारदजी म्हणतात, अहो एवढे मोठे तुम्ही व्यासजी. कारण व्यासजींचा अधिकार सामान्य नाही महाराज. आज मी कीर्तन केल्याच्या नंतर कीर्तन झाल्याच्या नंतर लोक म्हणतील, महाराज कीर्तन तुम्ही 1 नंबर केलं, परंतु तुम्ही जी कॉपी केली ना ती सोपान महाराज सांडपांची केली. कधी कधी कीर्तन झाल्याच्या नंतर लोक आम्हाला म्हणतील, महाराज कीर्तन तुम्ही 1 नंबर केलं, परंतु तुम्ही जी कॉपी केली ना ती विशाल महाराज खोलेंची केली. परंतु ऐका, या जगामध्ये एकाही महाराजांची ती कॉपी नाही. हे संपूर्ण ज्ञान कोणाचं असेल तर ते म्हणजे व्यासजी महाराज आहेत. आपण गुरुपौर्णिमा साजरी करतो, परंतु ऐका, ती गुरुपौर्णिमा नसून ती व्यास पौर्णिमा आहे. त्या दिवशी आपला जो गुरु आहे ना तोच आपल्याकरता व्यास आहे. म्हणून संपूर्ण जे ज्ञान आहे ते व्यासांचं आहे. म्हणून तर गीता माऊली त्या ठिकाणी म्हणते, नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे, फुल्लारविंदाय तपत्र नेत्र, येन त्वया भारत तेल पूर्णा, प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीपा. एवढा मोठं जे अस्तित्व आहे, जी साधना आहे ती व्यासजी महाराजांची आहे.
ज्ञानोबा तर म्हणतात, मनोनी महाभारती नाही ते नोहे लोकेती येणे कारणे मनिपे पाही व्यासो उचिष्ट जगत्रय. पूर्ण जग त्या ठिकाणी व्यासजी महाराजांचं उष्ट खाते, परंतु या ठिकाणी नारदजी व्यासजी महाराजांना म्हणतात, तुमच्या अंतकरणामध्ये कोणती नेमकं टेन्शन आहे का, डिप्रेशन आहे का, चिंता तुम्हाला आहे का, असमाधान तुमच्या जीवनामध्ये आहे का? कारण तुम्ही सामान्य नाही. कारण पाराशर्य महाभाग भवत कशिदात्मना परितुष्यति शारीर आत्मा मानस एव वा. तुम्ही सामान्य नाही, तुम्ही पाराशर नंदन आहात. एवढे मोठे व्यासजी, तुमच्या चेहऱ्यावरती खिन्नपणा का दिसतो, तुमचा चेहरा का पडलेला आहे? तेव्हा व्यासजी सांगतात, ऐका. व्यासजी त्या ठिकाणी सांगायला लागले, व्यासजी एवढे मोठे असणारे व्यासजी नारदाला म्हणतात, नारदजी तुम्ही सर्वदर्शी आहात, तुम्ही सांगा मला काय झालं असेल. तेव्हा नारदजी सांगायला लागले, अहो व्यासजी, तुम्ही अनेक ग्रंथ निर्माण केले, एका वेदाचे 4 वेद निर्माण केले, महाभारतासारखा ग्रंथ निर्माण केला की जे जगामध्ये नाहीये ते महाभारतामध्ये आहे. एवढे मोठे तुम्ही व्यासजी आहात, तुम्ही गीतेचं ज्ञान त्या ठिकाणी प्राप्त केलं, एवढे मोठे तुम्ही व्यासजी आहात, परंतु तुमच्या अंतकरणामध्ये ऐका, तुम्ही जे ग्रंथ लिहिले ते धर्माचा विचार केला, धर्म अर्थ काम मोक्ष याचा विचार तुम्ही केला, परंतु ऐका, भगवान परमात्म्याच्या चरित्राचा तुम्ही त्या ठिकाणी विचार केला नाही, भगवान परमात्म्याच्या लीलेचा तुम्ही विचार केला नाही, भगवान परमात्म्याच्या अल्लाहदायक असणाऱ्या त्या कथेचा विचार तुम्ही केला नाही. जोपर्यंत ऐका, नारदजी सांगायला लागले. नारदजी म्हणतात, अहो व्यासजी महाराज ऐका, महाराज किती जरी मोठा जरी असला ना, विद्वान जरी असला, परंतु त्यांच्या अंतकरणामध्ये जर परमार्थाविषयी जर प्रेम नसेल ना, तर त्याला काहीच किंमत नाही. विठ्ठल 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 म्हणून अंतकरणामध्ये प्रेम असावं लागतं. तेव्हा नारदजी म्हणतात की अहो तुम्ही काय करा की भगवान परमात्म्याच्या लीलेचा विचार करा, त्याच्या कथेचा विचार करा, त्याचा चरित्राचा विचार करा. असं म्हटल्याच्या नंतर त्या ठिकाणी व्यासजी महाराज बोलायला लागले, अहो आता माझं वय नाही राहिलं, मला ते होणार नाहीये. व्यासजी महाराज त्या ठिकाणी बोलायला लागले. नारदजी म्हणतात, अहो तुम्ही व्यास आहात, तुमचं शरीर जरी त्या ठिकाणी थकलेलं असेल, परंतु तुमची बुद्धी सतेज आहे, तेजवान आहे, तुम्ही सामान्य नाहीत. अहो आज आपण जर भारताचा विचार करायला गेलो व्यासजी, तर 75 वर्षाचे त्या ठिकाणी माणसं आपला देश चालवायला लागले. तुमची तर बुद्धी त्या ठिकाणी तेजवान आहे, तेजवान आहे. विठ्ठल 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 तेव्हा ऐका, व्यासजी महाराजांनी गणपती बाप्पाची आराधना केली आणि गणपती बाप्पा त्या ठिकाणी आले. मी इतिहास तुम्हाला सांगितला. गणपती बाप्पा त्या ठिकाणी कुठं आले? व्यासजींच्या जवळ आले. आणि आता व्यासजी ग्रंथ सांगायला लागलेत आणि गणपती बाप्पा लिहायला लागलेत. व्यासजी सांगायला लागलेत, गणपती बाप्पा लिहायला लागलेत. असे अनेक ग्रंथ गणपती बाप्पांना लिहिले आणि लिहिल्याच्या नंतर गणपती बाप्पाला त्या ठिकाणी थकवा आला. आणि थकवा आल्याच्या नंतर व्यासजींनी सांगितलं, ओ गणपती बाप्पा, तुम्ही तुमचा आराम करण्याकरता कुठं जा? मृत्यू लोकामध्ये जा. म्हणून ऐका, आज गणपती बाप्पा आपल्यात आलेले आहेत ना, फक्त ते आराम करण्याकरता या ठिकाणी आलेले आहेत. मग जे गणपती बाप्पा आपल्यात आराम करण्याकरता आलेले आहेत, ऐका, त्या गणपती बाप्पाच्या समोर जर आपण डीजे लावत असेल, लाख रुपयाचा डीजे आपण लावत असेल, आणि डीजेच्या समोर काय लागतं ते तुम्हाला माहीत आहे. अहो चांगल्या लोकाला ते गाणे ऐकण्याची काय नाही महाराज, ऐका वाटत नाही. तर बाप्पा म्हणजे आपला बाप आहे, त्याला कसे जमणार नाही महाराज. विठ्ठल 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 मन गणपती बाप्पाची तुम्ही आराधना करत आहात. हा बुद्धीचा देवता आहे, हा बुद्धीचा देवता आहे.
तुम्ही जर गणपती बाप्पा करता 2 पावलं जर टाकले ना मायबाप, तर गणपती बाप्पा तुमच्या करता 1000 पावलांनी तुमच्या समोर येईल. ही संकट निवारण करणारी देवता आहे, ही बुद्धीची देवता आहे, ही प्रेमाची देवता आहे, सामान्य देवता नाही महाराज. म्हणून तर म्हणतात ना, सूर निरागज हो, सूर निरागज हो, मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया, मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया, मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया, मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया. गजवदना तू सुख करता, गजवदना तू दुःख हरता, गजवदना तू सुख करता, गजवदना तू दुःख हरता. मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया, मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया, मोरया